नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी भरपूर खुश आहे कारण का आज 5 जून आहे आणि उद्या 6 जून आहे. तर आज मी चाललो आहे रायगडला, वस्तीला, कारण का उद्या आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तर आज मी भरपूर खुश आहे कारण का मी 5-6 वर्ष अगोदरपासून मी निघालो आहे, पण जायला काय भेटलाच नाही कारण का पैशांची अडचण यायची किंवा कधी कधी गाडीची अडचण किंवा अनेक प्रॉब्लेम यायचे. पण आज मी चाललो आहे आणि मी भरपूर खुश आहे आणि ती तयारी चालू झाली. तर आता मी पॅकिंग करते आणि निघू आपण थेट रायगडला जायला. तर आपल्यासोबत 3 गाड्या आहेत आणि 6 जण आहेत आपण. तर आपण त्यांना नंतर तुम्हाला मी दाखवतो कोण कोण आहेत. आणि अर्धे बहुतेक मंडळी तर सकाळी 4लाच गेले तिकडं रायगडवर. तर आपण जाऊ चला. आणि माझा पहिलाच वर्ष आहे तर फुल मजा घेण्याची ट्राय करणार आहे आणि जेवढा होईल तेवढ्या तुम्हाला दाखवायची पण ट्राय करेन. आणि चला जाऊ. आणि ही आमची एंजल नवीन आलेली आहे घरात. चला चला चाललो मी रायगडला. उद्या संध्याकाळी भेटी. चल ना. चला फायनली निघालोय. आणि हे बघा आपली ही गाडी आहे. आज आपल्याला ही गाडी चालवायची आणि आपली धन्नू तिकडं. आणि हा एक भाया पण पहिल्यांदाच आहे, माझ्याबरोबरच पहिल्यांदा आहे. आता चला निघताव, लेट झालाय आणि मग नंतर भेटू मध्ये मध्ये. फायनली आलो आहे आता. तर रायगडच्या 3.5 किलोमीटर लांब पार्किंग आहे आणि तिशा आपल्याला आता बघा इकडं बस आहेत. आता बसने जावत आहे. हे बघा संसार बघा, इकडं मॅग्या बिग्या एवढा संसार घेऊन जावत आहे. तर चला जरा मध्ये मध्ये भेटून. सगळ्या गाड्या नाही उघडं आहे तिचं. अर्थ बॅगाला टाकलं मी पुणे बघ. आपण काय तुला. चला फायनली गड थराची सुरुवात झाली. शॉर्टकट मारलंय सांगितलंय. असू दे. मेन ज्या वाटत जायचं त्या वाटत नाही चालू आम्ही. शॉर्टकट या कारणाने चाललो कारण ते इकडे भरपूर गर्दी आहे. कमी केलं तर काय नाही दिसत. चला ना. जय
चला रे पुढं. Hello, check. Hello, check. Hello, check. आपापल्या मुलींनी सर्व संघाच्या मुलींनी तलवारी घेऊन आत येत आहे मानवंदना देण्यासाठी चला फायनली आम्ही जागा भेटलाय आणि फुल हवा आहे फुल टेन बघा हे बघा आवाजचा बघा टेन मी लावताना बघितलं अशी बेकार हवा आहे बेकार हवा अरे ते याचं दौबीचं आहे भारींचं आहे ते टेंट आपलं काय एक खारींचं र दवाण मारचं पण चांगलं आहे आमचं खारींचं तर चला आता झाला आमचा आता फ्रेश बी स्वतः काही पोरा आम्ही जातो पहिले बघायला आधी एक कार्यक्रम आहे भरपूर आहे आणि हे बघा आपला गड किल्ला बघा काम चालू आहे इकडं काम चालू आहे आणि तुम्हाला माहिती नाही या लोकेशनला मोबाईलला रेंज आहे मी आता तुम्हाला सांगते या लोकेशनला मोबाईलला रेंज आहे नक्की या इकडं जर कधी पुढच्या वर्षी यावं असेल तर इकडंच या फुल रेंज आहे फुल चला ब्लॉग जाम मोठा होतोय त्यानंतर शिवाजी महाराज मर्दाना आखाडा संपतो त्यानंतर शिवरुद्र मर्दाना आखाडा पठारी रायगड मर्दाना आखाडा
अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे या देशाला जिजाऊ मराठ्यांची एकच ड्युटी मराठ्यांची मॅगी खायला कोलगेट करी चला फायनल आलोय दुसऱ्या दिवशीचे 6 जून
रेडी झाली. हे बघा माझ्या टेन बघा निसतं टेन ते गेले लोका. चल 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 चल. सकाळ सकाळ उठली लवकर, जाऊन तिथे बघायचा होता कार्यक्रम काय असतं. कार्यक्रम उरकला आणि बेकार अवस्था झाली की डायरेक्ट रिटर्न आलोय. कारण का काहीच बघायला नाही भेटत. फुल गर्दी आहे फुल. आणि आमच्या काय बोलता की एवढी पब्लिक आज अजून कितीतरी पब्लिक बाहेरच आहे. त्या नगारखान्याच्या समोरची मंडळी एवढी आहे पब्लिक जी नव्याने आता रात्री चढलेली आहे ना गडावर, तीच सर्व पब्लिक तिथे आहे. आणि जी कालच्या वस्तीतली पब्लिक आहे ती सर्व अजूनपर्यंत टेंटमध्ये अजून विश्रांती घेते, काही फ्रेश होत आहेत. परंतु प्रचंड गर्दी आहे. तर पालखी निघेल तेव्हा तर आणखी बिकट अवस्था होणार आहे. बघा पालखीचं वातावरण पण झालंय पूर्णपणे. तर आता पालखी निघायच्या अगोदर आम्हाला पण निघायचं आहे. आता पालखी निघली तर आम्ही खपलो. आम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. बघू आता काय करतात. पोरं आता आलीत आपली. सहकार्य करतायत त्यांचं खूप खूप कौतुक. सगळ्यांनीच जर शिस्तीचं पालन केलं, दिलेल्या सूचनांचं पालन केलं तर तुम्हा सगळ्यांना सुखरूप आणि वेळेत खाली उतरता येणार आहे. लक्षात घ्या, आपण महाराजांच्या गड किल्ल्यांवर आहोत. महाराजांनी हे किल्ले असे बांधून घेतले की शत्रूने मोठ्या संख्येने ह्याच्यावर हल्ला करता येऊ नये. त्यामुळे खाली उतरण्याचा रस्ता जो आहे तो एका वेळेला एक माणूस खाली उतरेल आणि एक माणूस वर येईल इतकाच आहे. तुमच्यासारखेच अनेक शिवभक्त गडाखाली वर येऊन सोहळा अनुभवण्यासाठी उभे आहेत. तर आपण त्यांनाही सहकार्य करायचंय. जर आपण दोन्हीकडनं रांगेच्या शिस्तीचं पालन केलं तर तुम्हालाही वेळेत खाली जाता येणार आहे आणि खाली जे शिवभक्त आहेत ज्यांना सोहळा बघायचा आहे त्यांनाही वेळेत वर येता येणार आहे. तुम्हाला दिलेल्या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं, स्वयंसेवक आणि प्रशासनाला सहकार्य केलं तर आपण सगळे फायनली रायगड उतरलेलो आहे. आम्हाला रायगड उतरायला फक्त 6 तास लागलं. वरतीच 4 तास लागलं ना, वरती 5 तास लागला आणि उतरायला 1 तास लागला. 8 ते 2 जास्त 6 तास लागला. 7 तास लागला असते माझ्याकडे. 7 तास लागलं रायगड उतरावाला. एवढी बेकार भयानक गर्दी होती. आणि ब्लॉग इथंच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. हा पण ब्लॉग कसा वाटला तो सांगा. आणि पाऊस पण येते तर चला.